वैतागला संतापला औरंगजेब. आपल्या सगळ्या सरदारांची बैठक बोलावली. क्या किया जाए? 1 साल बीत गया, ना कोई किला ले सके, ना उस संभा को शिकस्त दे सके. क्या किया जाए? कुनीतरी सर म्हणला, हुजूर इन मरहट्टों की जान है उनके गड़किलों में, पहले गड़की ले लेते हैं. मराठे खुद ब खुद आएंगे घुटने टेकते सामने. आणि पटला औरंगजेबाला सही बात. हे मराठे गडकोटाच्या आधारावर तर लढतात, पहिल्यांदा गडकोट घेऊया. वो मराठे कशाच्या आधारावर लढतील? सीधा घुटने टेकत शरण येतील. आणि मग त्याने विचारलं, ऐसा कौन सा किला है जो जल से जल लिया जा सकता हो? म्हणजे पहिल्याच घासाला पराभवाचा खडा नको, किल्ला असा काढा की पटकन घेता येईल, फारसा डोक्याला ताप नको. आणि एकाने सांगितलं, हुजूर एक किल्ला आहे. कौन सा? हुजूर नाशिक जिल्ह्यातला, दिंडोरी तालुक्यातला, वणीपासून अवघ्या काही मैलावर असलेला. हुजूर प्रभू श्री रामचंद्र तिथं विश्रांतीसाठी जायचंय, त्यांची सेज तिथं, म्हणून त्या किल्ल्याचं नाव आहे रामसेज. हुजूर असा किला है. मराठे कितने हैं? 300-350 होंगे हुजूर. शिबंदी ना हुजूर, बजमियत ना हुजूर, तोफे बिल्कुल ना हुजूर. तो ठीक है, वही ले लेंगे. ठरला औरंगजेबाच. अवघे 350 मराठे असलेला, शिबंदी बजमियत अजिबात नसलेला तो रामसेजचा किल्ला घ्यायचा. औरंगजेबाने विचारलं, तो कौन जाएगा? कौन लेगा रामसेज? आणि उभा राहिला शाहबुद्दीन खां. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. बहुत खूब. शाहबुद्दीन कितने दिनों में लोगे किला? तसा शाहबुद्दीन म्हणाला, हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो, दुपारच्या जेवणाला किल्ला घेऊनच परत येतो. बहुत खूब. 20,000ची फौज दिली आणि निघाला शाहबुद्दीन खान. बघता बघता रामसेजवर कोसळला. आता रामसेजवर आमचा किल्लेदार आहे रामाजी पवार आणि सोबत सैन्य अवघे 300. आणि या 300 सैन्याशी झुंजायला 20,000चं सैन्य घेऊन बघता बघता शाहबुद्दीन खान रामसेजला पोहोचला. रामसेजला वेढा पडला. प्रचंड मोठा सेना सगर येतोय. दुसरा कुणी असता तर म्हणला असता, चलो भागो, डिपॉझिट पण राहणार नाही. पण हा रामाजी हटला नाही, पळून जायचं नाव नाही. ही उभा राहायची जी जिगर आहे ना, ती जिगर निर्माण केली आहे संभाजी राजांनी. एक एक शिलेदार संभाजी म्हणून लढतोय स्वराज्यासाठी. बघता बघता शाहबुद्दीनचा वेढा पडला. कडाडला शाहबुद्दीन, चलो आगे, ले लो किला. आणि निघालं रामसेजवर सैन्य शाहबुद्दीनचं. वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन खानाला वाटलं बहुतेक न लढताच किल्ला देत आहेत वाटतं. मोठा उत्साहाला चलो आगे लेलो केला. सैन्य पुढं आलं, नजरेच्या टप्प्यात आलं. तसे मराठे सावध झाले. हातातल्या गोपण्या थरारल्या, दगड भरली, सुटली दगड, दना थर दगड लागली. पथरांची बौछार नुसती. त्या दगडाच्या माराने घायाळ झालं शाहबुद्दीनचा सैन्य. पाठीला पायलवून पळत सुटलं. त्या शाहबुद्दीनच्या मस्तकावर दगड बसलेला. ती जखम दाबीत शाहबुद्दीन म्हणाला, कैसे है ये मराठे, पत्थरों से खेलते हैं. या खुदा पूरी जिंदगी में ऐसी जंग देखी ना हमने. एका दिवसात किल्ला घेतो म्हणलेला शाहबुद्दीन खान रात्री खलबतखान्यात जखमा शेकत बसला होता. क्या किया जाए? त्याचा एक सरदार होता मोठा कल्पक. तो म्हणला, हुजूर ऐसा करते हैं. बोलो. नाही, काल आपण चालत चालत गेलो, मग दगड डोक्यावर बसली, मग उद्या चालत चालत नको जायला, मग सरपटत जाऊ, म्हणजे दगड आली तरी डोक्यात बसणार नाहीत. शाहबुद्दीनला पटलं, ऐसा ही करेंगे. दुसऱ्या दिवशी चढाई सुरू झाली. सगळी माणसं निघाली पण सरपटत. कुणी डोकं वर करायला तयार नाही. चुकून डोकं वर करायचो, डोक्यात दगड बसायचा, डोक्याला ताप नको, बघ खालीन चल पुढं. सर करत निघाला सैन्यावर. वेस ओलांडून पुढं पार निम्म्यापर्यंत पोहोचलं. आमच्या मराठ्यांची हालचाल ना प्रतिकार. शाहबुद्दीन कडाडला, चलो आगे ले लो किला. सैन्य पुढं निघालं. आता दिंडी दरवाजा समोर दिसायला लागला. जणू काय घेतला किल्ला. शाहबुद्दीन कल्लोळला, ले लिया चलो आगे. आणि सरपटणारं सैन्य अगदी नजदीक आलं. तसे मराठे जागा सूद झाले. रात्रभर जागून तटबंदीवर मोठमोठ्या दगडी शिळा गोळा करून ठेवलेल्या. हे सरपटणारं सैन्य जवळ आलं. तशा त्या दगडी शिळा दिल्या नुसत्या ढकलून. गडगडा करत शिळा सुटल्या खाली. या सरपटणाऱ्या प्राण्यांना चेंगरून मेंगरून पार तळाला जाऊन थांबल्या. शाहबुद्दीनचं उरलं सुरलं सैन्य पाठीला पायलवून पळत सुटलं. महिना झाला, 2 महिने झाले, 3 महिने झाले, 6 महिने झाले. शाहबुद्दीनला किल्ल्यावर जाता येईना. लढाईचं लांबच. शाहबुद्दीन वैतागला. क्या किया जाए? ये खुद नीचे नहीं आते, हमें ऊपर नहीं आने देते. अरे सामने ही नहीं आएंगे तो लड़ेंगे कैसे? और लड़े ही नहीं तो फिर जीतेंगे कैसे? वर्ष झालं. शाहबुद्दीन संतापला. क्या किया जाए?
त्याचा एक तोपखाना प्रमुख होता महाबत खान। तुमला हुजूर ये मराठे खुद नहीं आएंगे, हमें आने नहीं देंगे, ऐसे दिन कब तक निकाले? ऐसा करते हैं सीधा गोलाबारी शुरू करते हैं, तोपमारा करेंगे। हुजूर 30-32 तोफा आहेत आपल्याकडे, तोपमारा चालू केला तर अर्ध्या तासात किल्ला ढासळेल। आणि पटलं शाहबुद्दीनला सही बात, महाबत खान तयारी करो। महाबत खान कामाला लागला। त्या रात्री शाहबुद्दीन खान निवांत झोपला आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे अलगदगडावरनं खाली उतरले, सरळ शाहबुद्दीनच्या छावणीत घुसले। सपासप कत्तल चालू झाली। आक्रोश किंकाळ्या रोळ्या, रक्ताच्या चिळकाण्या, मुर्द्यांचा प्रेतांचा काच, यातनांचा हल्ला कल्लोळ उडाला। शाहबुद्दीन खडबडून जागा झाला। क्या हुआ? छापा हुजूर। कौन थे? मराठे हुजूर। कहां गए? निकल गए हुजूर। संतापला शाहबुद्दीन, सीधा हमारे डेरे पर छापा। ये मजाल महाबत खान, तोफे लगाओ अभी क्या अभी। आता रात्रीचे 2 वाजलेत आणि शाहबुद्दीन सांगतोय तोफे लगाओ अभी क्या अभी। महाबत खान म्हणला हुजूर अभी अंधेरा है, अभी तोफे लगाएंगे तो गोले सीधे हम पे ही बरसेंगे, सुबह तक राह देखते हैं। सरपडला शाहबुद्दीन, पण ठरला होता आता सोडायचं नाही मराठ्यांना बस। दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता शाही हत्तीच्या अंबारात शाहबुद्दीन बसला। 30-32 तोफा महाबत खानाने किल्ल्याच्या दिशेने तोंड करून ठेवल्यात। दारुगा टसून भरलाय, वातान बाहेर काढली आहे। आता शाहबुद्दीनची इशारा झाली की वातान पेटवायची तोपमारा चालू, आणि शाहबुद्दीनची इशारा झाली, हातात पेटी मसालवीर महाबत खान पुढे झाला आणि तोफेची वातान पेटवणार। त्यातून गडावरूनच आवाज आला धडमधुम, तोफेचा गोळा सुसू येतो त्यांच्याच दिशेनं। तसा महाबत खान कडाडला, तोफे पीछे लो, तोफे पीछे लो। त्या शाहबुद्दीनला सुचायचं बंद झालं। क्या 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 हुआ? हुजूर मराठों ने गोलाबारी कर दी है, आगे रहेंगे तो उनके गोले सीधे हम पे बरसेंगे, पीछे आएंगे हमारे गोले उन तक नहीं पहुंचेंगे। तोपखाना नाकामयाब हुजूर। शाहबुद्दीन विचारलं, अरे पण मराठ्यांकडे तोफा नव्हत्या ना? तोफा नव्हत्या मराठ्यांकडे मग? तसा महाबत खान म्हणला, हुजूर मराठ्यांकडे तोफा नव्हत्या, डोकं तर होतं। मतलब मराठ्यांनी लाकडाच्या तोफा तयार केल्यात, त्याला आतनं जनावराचं कातडं लावलंय। हुजूर त्यांची एक तोफ आपल्या 10 तोफेला भारी आहे। ठीक ठीक, तोफा तयार केल्या तोफा तयार। दारुगोळा कुठनं आणला? तसा महाबत खान म्हटला, मग रात्री छापा कशाला मारलेला? हा आपलाच दारुगोळा आहे हुजूर। मराठे परिस्थितीवर रडत नाही बसले, लढत बसले, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे। अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सुद्धा अनुकूल कसं करून घ्यावं हे छत्रपती संभाजी राजांकडनं शिकावं। वैतागला शाहबुद्दीन। 1.5 वर्ष झाली, 2 वर्ष झाली, 2.5 वर्ष झाली, त्या रामसेचा टवका उडाला नाही। 300 मराठे आणि तो रामाजी पवार चिवट जिद्दीचा हट्टू कुठला? 2 वर्ष झाली, 2.5-3 वर्ष झाली। शेवटी औरंगजेबाचं शाहबुद्दीनला पत्र आलं, तुम्हारा एक दिन कितने सालों का होता है, आओ वापस। त्याला माघारी बोलवला। अब कौन जाएगा? उभा राहिला फतेह खान। हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज। फतेह खान तुम्हारे नाम में ही फतेह है, बस हमें एक फतेह दे दो। जब से इस दक्कन में आए हैं तरस गए हैं एक फतेह के लिए। आणि खरा होता औरंगजेबाच 2.5 वर्ष तडपडत होता एका विजयासाठी। ज्याला संभाजी राजांच्या अंगावर पाठवू तो अंग चोरून पळत येई, नाहीतर मार खाऊन पडून राही। आता संभाजींच्या विरोधात लढायचं म्हटलं तर मोगलांना कापरं भरत होतं। एखादा सरदारला सांगितलं जा लढ तर पाठीमागं पळून जात होता। तयार नव्हता कुणी का? मोगलांची धारणाच अशी झाली होती, अरे तो संभाजी फक्त जिंकण्यासाठी जन्माला आलाय आणि मोगल फक्त हरण्यासाठी आणि मरण्यासाठी तयार झालाय। कुणी तयार नाही हो संभाजी राजांच्या विरोधात। औरंगजेबाला माहिती आहे पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो। जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकू शकत नाहीत, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात
रणात पराभूतच होऊ शकत नाहीत. संभाजी राजांनी मोगलांचा मनात पराभव तर केलाच होता, पण रणातही तो रोज होत होता. या मोगली सैन्याचा आत्मविश्वास वाढवायची गरज होती आणि म्हणून त्याला एक विजय हवा होता, एक छोटासा विजय. आणि म्हणून तर त्यांनी छोटासा किल्ला निवडला, रामसेज, जल से जल लिया जाए. पण दुर्दैव, हा छोटासा रामसेज सुद्धा 300 मराठ्यांनी त्याला मिळू नाही दिला. विजयाचा एक उन्माद पुढच्या कैक लढतींसाठी प्रेरणा देणारा ठरतो. म्हणून औरंगजेब सांगतोय, फतेह खान, बस एक फतेह दे दो, एक फतेह. आणि फतेह खान आला, रामसेजला परत वेढा टाकून बसला. 3 वर्ष झाली, 3.5 वर्ष झाली, टकराव घेत राहिला फक्त. पण रामाजी पवार त्याचे मनसुबे यशस्वी होऊ देना. फतेह खान संतापला. 4 वर्ष झाली, रामसेज अजिंक्यच राहिला. फतेह खानला काही कळेना, क्या किया जाए. शेवटी त्या फतेह खाननं सगळ्या सरदारांची बैठक बसवली. क्या किया जाए. आता अशी एखादी बैठक बसली की हमकाच त्याच्यात एखादं तिरकं असतं, ते तिसरंच काहीतरी काढतो. म्हणजे मी कायम सांगतो, एखाद्या गावाचा विकास करायचा असेल, समाजाचा विकास करायचा असेल, 4 गोष्टी फार महत्वाच्या. पहिली गोष्ट, ज्याच्याकडे पैसा आहे त्यांनी पैसा द्यावा. दुसरी गोष्ट, ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा. तिसरी गोष्ट, ज्याच्याकडे कष्ट आहे त्यांनी कष्ट द्यावे. आणि चौथी गोष्ट, ज्याच्याकडे तिन्हीपैकी काहीच नाही त्यांनी किमान गप राहावे. अडचण पहिल्या तिघांची नसते, वळवळ ज्याच्याकडे काय नाही त्याची जास्त. चळवळ मोडीत काढायला कायम पुढं हे. आणि असतातच हे तिरके आहे. या फतेह खाननं विचारलं, क्या किया जाए. नेमकं तिरकं उठलं. हुजूर ऐसा करते हैं. बोलो हुजूर, इस किले के सामने हम नया किला उभारते हैं. डोक्याला तापच नको त्यांचा किल्ला घ्यायचा, आपला आपण नवाज बांधू ना. कुणी उद्योग सांगितलाय. आता त्यांनी चेष्टेत सांगितलं, फतेह खाननं सिरियस घेतलं. सही बात बोला तू, ऐसा ही करेंगे. पण फतेह खानच्या डोक्यात चक्र वेगळं. त्याला माहिती आहे, हे वर येऊ देईनात, लढायला पुढे येईनात. तोपमारा केला तर तळातून किल्ल्यावर तोपमारा होईना. मग काय करावं लागेल. किल्ला जिंकायचा असेल तर त्याच किल्ल्याच्या उंचीचा दुसरा किल्ला समोर बांधावा लागेल. त्याच्यावर तोफा ठेवायच्या आणि मग त्या तिथून त्या किल्ल्यावर डागायच्या, तरच किल्ला काबीज होईल. कौतुक करावं लागेल त्या फतेह खानचं. तब्बल 6 महिने त्या रामसेजच्या परिसरातली झाडं तोडत होता तो. आणि त्या तोडलेल्या झाडापासून रामसेज किल्ल्याच्या उंची इतका, त्या किल्ल्याच्या समोर त्याने एक लाकडी दमदमा उभा केला, ज्याच्यावर 50 तोफा ठेवता येईल आणि 500 सैन्य आरामात उभा राहू शकेल. 6 महिने काम चाललेलं. मराठे बघतायत, चालू द्या. 6 महिने झाले, लाकडी दमदमा तयार झाला. तोफा सुद्धा त्याच्यावर नेऊन ठेवल्या. फतेह खाननं सगळी तयारी झाल्याची खात्री केली. आता उद्या सकाळी सैनिक वर जातील आणि किल्ल्यावर तोफमारा चालू करतील. किल्ला काबीज. त्या रात्री फतेह खान निवांत झोपला आणि बरोबर त्याच रात्री 101 मराठे परत गडखा उतरून खाली आले. सरळ फतेह खानच्या छावणीत घुसले. सपासप कत्तल चालू झाली. आक्रोश किंकाळ्या रोळ्या. फतेह खान खडबडून जागा झाला. क्या हुआ. छापा हुजूर. कौन थे. मराठे हुजूर. कहां गए. संतापला फतेह खान. बस कुछ वक्त की बात है, वो अब हमारी हंसी उड़ा के गए, कल सुबह वो रोएंगे. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजता फतेह खान शाही हत्तीच्या अंबारीत बसला. 500 सैनिक त्या लाकडी दमदम्यावर केलं. तोफेत दारुगोळा ठसून भरला. वातान बाहेर काढली. आता फतेह खानची इशारा झाली की तोफमारा चालू. आणि फतेह खानची इशारा झाली. हातात मशाल घेतलेला एक सैनिक तोफेची वातान पेटवायला आला. आणि तोफेची वातान पेटवणार तोच रातोरात त्या दमदम्याखाली मराठ्यांनी पेरलेला सुरुंग पेटला. थोय 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 करत गेला आणि प्रचंड मोठा आवाज झाला. धडम धुम. त्या 50 तोफा 500 मोगली सैन्याला घेऊन तो लाकडी दमदमा ढासळला आणि फतेह खानचे मनसबे गाडून तिथं शांत झाला. फतेह खान विरान, विवश आणि निराश नजरेने फक्त पाहत राहिला. त्या फतेह खान कडे बघत माझा रामाजी पवार कडाडला. फतेह खान, जाऊन सांग तुझ्या औरंगजेबाला, स्वराज्य जिंकायचा त्याचा मनसुबा त्या लाकडी दमदम्यासारखाच ढासळणार आहे. 4.5 वर्ष झाली
5 वर्ष झाली, 300 मराठ्यांनी रामसेज अजिंक्यच ठेवला. शेवटी औरंगजेबाचं फतेखानला पत्र आलं, तुम सिर्फ नाम के ही फतेह खान हो, काम के नहीं. आओ प्रमोशन. त्याला प्रमोशन वर उचलला. अब कौन जाएगा? उभा राहिला कासम खान किरमानी. हुजूर हम जाएंगे, हम लेंगे रामसेज. 20,000ची फौज घेऊन कासम खान किरमानी आला. रामसेजची झुंजत राहिला, पण अवघड, अशक्याने कठीण. रामाजी आणि त्याच्या सैनिकांनी त्याचाही खुर्दा उडवला. तब्बल 5.5 वर्ष रामसेज अजिंक्यच राहिला. माझे शिवाजी महाराज सांगायचे, माझा एक किल्ला माझ्या मावळ्यांनी 1 वर्ष लढवला तर माझे सगळे किल्ले घ्यायला औरंगजेबाला 360 वर्ष लागतील. अरे पण माझ्या संभाजी राजांनी रामसेज नावाचा एकच किल्ला 5.5 वर्ष लढवला. मग 5.5 गुणिले 360, औरंगजेबाला सगळे किल्ले घ्यायला किती वर्ष लागतील? हे शौर्य कुणाचं? हे धैर्य कुणाचं? हा पराक्रम कुणाचा? हे धाडस कुणाचं? हे साहस कुणाचं? माझ्या सर्जा संभाजींचं.